तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्जा आज गुलालात राहिला. पण त्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे. कारण की जेव्हापासून भैया नाना थोडंफार डोकं लावायला लागलेत तेव्हापासून 100% गुलालात राहतोय सर्जा. बरोबर आहे का? 100%. काय सांगता याबद्दल? नाही काय आता नानांकडं आम्ही बसूनच नियोजन असतं. नानांना फोन आला की नाना मला करतात, मला कोणाचा आला तर मी नानांना सांगतो. बरं. म्हणजे नानांचा अभ्यास या क्षेत्रात लय मोठा आहे. बरोबर. त्यांचा अभ्यासाच्या या क्षेत्रात बरोबर नाही होऊ शकत कोणाचे. नानांनी मागल्या वेळेस एका बाईटमध्ये सांगितलेलं की जेव्हा सर्जा माझ्याकडे येईल तेव्हा काय मी त्याला गुलाल ठेवल. मग ते शब्द राखते का नक्की? 100% आता नाना तसं त्यांच्याकडेच असलं की ते सर्जा काही विषय नाहीये. बरं. त्यामुळे 100% काय आता बघतोयच की आपण डोळ्याने सगळं जग बघतंय. मागल्या वेळेस एक किस्सा झाला मागल्या मैदानात की नानांनी तुम्हाला बक्षीस पुकारलं. हे काय झालं ना, पहिलं तुम्ही पुकारलं त्यांना, परत त्यांनी तुम्हाला पुकारलं. नानांचं प्रेम आहे आपल्यावर बाकी काय. हा. बरं, आजचं नियोजन कसं काय झालं सगळं? आजचं नानांनीच केलं होतं. मास्तर बरोबर आहे. काय सांगताल कसं पळतो वासरून? चांगलं पडलं वासरू. आता सर्जा पुन्हा एकदा आहे तर म्हणजे एक वेगळं पण जाणवायला लागले सर्जामध्ये. सगळेजण म्हणतात जेव्हा नाना बसतात तेव्हा स्पीडच म्हणजे एक नानांना बैल पळतो सर्जा पळतो या अख्या महाराष्ट्रालाच माहिती होतं. हा. मला पण माहीतच होतं. हा. पण काय थोड्याशा अडचणी असल्यामुळं आपण थोडा वेळ लागला बसायला. काय सांग, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की तुम्ही सर्जाला नाही का म्हणले, सर्जा पण डबल टाप टाकला सर्जाने. काय नक्की काय झालं बरं? तो किस्सा काय होता? काय झालं होतं, गाडी दरवेळेस कड लागली, गाडीला कड लागली की अडचण, आणि प्रत्येक वेळेस कडला पब्लिकला तोंडावर थांबतं. म्हणून त्या दिवशी म्हटलं की मीच जातो आता पुढं, थांबा जरा. म्हणून मी गेलो पुढं आणि गाडी मला दिसत होती, गाडी मागच पळत होती. पण म्हणजे माग तिथे एका पोराने आवाज दिला आणि मी पुढं जसं का त्याला थोडंसं स्पीड लागलं तसं मी जोरात वरडलो. तसं सर्जाने लय स्पीड लावलं आणि तोंडच लावलं निकालाला. पण निकाल काय मी डोळे बंद करून घेतले होते मी निकाल बघाय. मी नंतर स्क्रीनवर बघितला निकाल, पण सर्जाने घेतला होता निकाल. तो कशी मनात काय दडदड कशी चालत, मनात नक्की काय चाललेलं? ते ॲक्च्युली काय होतं, सेमी सुटताना खालनं ज्यावेळेस गाड्या सुटतात ना त्या टायमिंगला कळत नाही ते वेळ कशी जाते, आपल्या शेजारी कोण उभं आहे, आपल्याला कोण काय म्हणतं काय, ते पूर्णपणे डोकं आपलं पूर्ण शरीर त्या सीमेकडंच लागलेलं असतं. बरोबर आहे. त्यामुळं त्याचं काय दडदड तर काय विषयच नाही. आज सुद्धा सुट्टा निकाल घेतला सर्जाने, सीमेला सुद्धा, गटाला पण एक वेगळं पण जाणवायला लागलं. एक म्हणजे त्याला डाएट नक्की आता काय चालू बरं? एक बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय नक्की आता. डाएट आता रेग्युलर जे होता तोच होता, फक्त थोडंसं काय होतं, तो बैलच असा आहे की तो लगेच मॅच्युअर्डच होत नाही. कुठं गेला तरी समजा इथनं कुठं न्याला तर मॅच्युअर्ड होणार नाही, त्याला थोडे दिवस तिथं मॅच्युअर्ड व्हायलाच लागतात, त्यामुळं प्रॉब्लेम येतो. आता काय सांगा कसं काय नियोजन असणार? पुढचं एक मैदान येते कदमवाडीचं, त्या मैदानात कुणाबरोबर पळताना दिसेल नक्की? बघू, पाहिजे आता चांगला असल्याशिवाय आपण तुम्हाला माहिती काढणारच नाही. नवीन चेहरा का जुन्या चेहऱ्यात पळताना दिसणार नाही, आता तुम्हाला सांगू शकतच काय, सांगेन तुम्हाला. आजचा गुलाला काय सांगता? गुलालाचं कोणाला श्रेय देतात? सगळं गुलाला श्रेय सगळं नाना, ही सगळी टीम आहे आपली, यांनाच. बरं. तर मित्रांनो बघू शकताय आज पुन्हा एकदा सर्जा आणि मास्तर ही जोडी पळाली आणि आज फायनल गुलालाची मानकट ठरली. तर त्याला भैया खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस. असंच कायम सर्जा गुलालात राहू ही शुभेच्छा.